नमस्कार. मी दत्ता वानखेडे. तुम्हाला सर्वांना आज 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आज आपण महापरीक्षा पोर्टलमार्फत जी आपली कृषी सेवक परीक्षा होणार आहे याबद्दल थोडं मार्गदर्शन करणार आहे तुम्हाला. काल 25 तारीख होती, लास्ट दिवस होता फॉर्म भरण्याचा. सगळ्यांनी बरोबर फॉर्म भरला असेल. बऱ्यापैकी आपण सर्व मुलांच्या जे काही अडचणी असतात फॉर्म भरण्यामध्ये ते सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल, कारण आज तुमचा फॉर्म योग्य भरला गेला म्हणजे उद्या तुमची नोकरी फिक्स आहे. फक्त आता तुमचा अभ्यास करणं काम आहे आणि अभ्यास चांगला करा. जास्त स्कोअर आला तर तुमचं सिलेक्शन होतं. नुसती टीका करून फायदा नाही. महापरीक्षा पोर्टलवर किंवा सिस्टीमवर ते यावर्षी पारदर्शक परीक्षा घेण्याचा त्यांनी तसा GR काढलेला आहे. परीक्षा पारदर्शकच होईल. तरीही तुम्ही जो स्कोअर आहे तो तुमच्या अभ्यासावर आहे आणि हा चान्स असं नेहमी येणार नाही, एवढंच ते पण सत्य आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता परीक्षेची तारीख किती आहे महापरीक्षा पोर्टलची, आपल्या जे कृषी सेवकसाठी जे होणार आहे त्याची. तर मी पुण्यामध्ये जेव्हा आमची मीटिंग होती 24 तारखेला, तर तेव्हा सामान्य प्रशासन विभाग आहे साखर संकुल आयुक्तालयात, कृषी आयुक्तालयात. तर तिथे प्रशासन अधिकारी होते, त्यांना जाऊन भेटलो होतो, ओळखीचे आहेत त्या आमच्या. तर त्यांनी सांगितलं की फॉर्म भरण्याची तारीख संपल्यानंतर 15 दिवसात आम्हाला परीक्षा घ्यायची आहे, कृषी सेवक परीक्षा घेऊन त्याचा निकाल लावायचा आहे. त्याचे ऑर्डर पण फेब्रुवारीमध्ये द्यायचे आहेत. मार्चच्या अगोदर सगळं संपवायचं आहे. त्यामुळे आता साधारण 10 तारखेच्या आसपास, 10 फेब्रुवारीच्या आसपास परीक्षा 100% होणार आहे. त्यामुळे तुम्ही आता इकडे तिकडे वेळ न घालता जास्तीत जास्त अभ्यासाकडे फोकस करा. आणि तसंच तुम्हाला म्हणजे पास होण्यासाठी जसं परीक्षा पारदर्शक व्हावी लागतं, तशीच क्वालिटी मटेरियल पण वाचावं लागतं आणि तसंच मार्गदर्शन असावं लागतं. तर मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे एक टेस्ट सिरीज आणलेली आहे. त्या टेस्ट सिरीजमध्ये 100 प्रश्नपत्रिका येतात. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 200 प्रश्न. म्हणजे तुम्ही ॲक्च्युअलमध्ये जसे कृषी सेवकला 120 कृषीचे प्रश्न असतात आणि 80 बाकीचे विषयाचे असतात, सामान्य ज्ञान, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, तसे सगळे जे 100 प्रश्नपत्रिकेमध्ये असतील. आतापर्यंत ते 53 प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत आणि एकूण 20,000 प्रश्न मिळतील तुम्हाला. त्याच्यामध्ये 12,000 कृषीचे आणि 8,000 बाकीच्या विषयाचे. आणि बाकी पण महत्त्वाचे स्टडी मटेरियलचे PDF आपण त्याच्यात टाकलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. तर म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जर तुम्ही एवढे प्रश्न म्हणजे मुखपाठ केले तर परीक्षेमध्ये जो तुमचा 5-5, 10-10 मार्कांनी कट ऑफ जातो तो जाणार नाही. म्हणजे भरपूर वेळा असं होतं की तुम्ही जे प्रश्न वाचता किंवा पुस्तकं वाचता त्याच्या बाहेरचे प्रश्न असतात, 40 प्रश्न. मग तिथे तुमचं जाग्यावरच म्हणजे ब्रेक लागतो तुमच्या सिलेक्शनला. तुम्हाला ते अंदाजे सोडवले की तुमचा स्कोअर कमी येतो. तर एवढ्या मोठ्या टेस्ट सिरीजमधले सगळे जर प्रश्न सोडवले तुम्ही तर बऱ्यापैकी तुमचा स्कोअर चांगला राहील. ते कट ऑफमध्ये तुम्हाला मेरिटमध्येच असाल तुम्ही. तसेच जे क्वालिटी मटेरियल वाचावं लागतं ते आता महापरीक्षा पोर्टलने सांगितलेलं आहे की सिलेबसनुसार आम्ही प्रश्न विचारणार. परंतु त्याच्यामध्ये काठिण्य पातळीची 50%, 30%, 20% असं दिलेलं आहे. म्हणजे सोपे 50%, 30% मीडियम आणि 20% अवघड. आता ते मीडियम आणि अवघड ते कदाचित म्हणजे आपण त्याला सुचवू की डिप्लोमाचेच प्रश्न विचारा, सगळे जे विचारायचे ते. BSc अग्री जाऊ नका. परंतु पेपर अवघड बनवण्यासाठी तो BSc अग्रीचा पण रेफरन्स घेतो. त्यामुळे त्याला चॅलेंज करण्यासाठी आपण ऑब्जेक्टिव्ह पुस्तक आणलेले 50,000 प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये देशभरात किंवा राज्यभरात जेवढ्या काही परीक्षा झाल्या ते सगळे प्रश्नपत्रिका त्यात कव्हर केलेल्या आहेत. नंतर काही सराव प्रश्नपत्रिका येतात. तर असे 50,000 प्रश्न येतात. ते 2 भागात आणलेले ते पुस्तक. आता सध्या भाग 1 2 दिवसात पब्लिश होणार आहे. तर ते तुम्ही पुण्यातून किंवा मला ऑर्डर करू शकता किंवा तुमच्या गावातल्या दुकानदार जे आहेत, तालुक्यातल्या ठिकाणचे, जिल्ह्याच्या ठिकाणचे, त्यांना जे पुण्याचे केसागर आहेत, बुक ऑफ हाऊस, केसागर बुक ऑफ हाऊस, त्यांच्याकडनं ऑर्डर करायला सांगा ते पुस्तकं. जर काही प्रॉब्लेम आला तर मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर 90 96 83 35 53 आहे. तसंच दुसरं कृषीदर्शिनी पुस्तक आपलं काल पब्लिश झालेलं आहे. ते 4ही कृषी विद्यापीठाच्या कृषीदर्शिनी जे असतात ते कव्हर करतं. हे महत्त्वाचं असतं, कारण आपला जो पेपर आहे तो
चारही कृषी विद्यापीठाचा सिलेबस लक्षात घेऊन काढलेला असतो. सगळीकडची पिकं, त्यांची माहिती सगळी, वेगवेगळं हवामान, जमिनी सगळं विचारात घेऊन पेपर काढलेला असतो. फक्त एका विभागाचा नसतो विचार त्याच्यामध्ये. तसंच राहुरी कृषी विद्यापीठाचे जे 12 नोट्स असतात त्याच्यावर आपण एक कृषीशास्त्र भाग 1 आणि कृषीशास्त्र भाग 2 आणलं आणि मुक्त कृषी विद्यापीठाच्या नोट्सवर भाग 3 आणलेलं आहे. तर ते पण मार्केटमध्ये उपलब्ध आहे तुम्हाला अगोदरच. आता जर कोणाला हे टेस्ट घ्यायचे असतील तर नुसतं टेस्ट घेण्यासाठी 500 रुपये फीज आहे. परंतु जर ज्यांना आज जर टेस्ट लावायची असेल प्रजासत्ताक दिनानिमित्त, म्हणजे आज आपण फक्त 400 रुपयात 100 रुपये सूट देणार आहे. उद्यापासून परत 500 रुपये राहतील. ज्यांना टेस्ट लावायची त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा, किंवा जो माझा हा नंबर मी सांगितला होता 9096833553, या नंबरला गुगल पे, फोनपे, भीम ॲप किंवा पेटीएम याच्यात 500 रुपये 400 रुपये पाठवा आणि त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवा आणि फोन करा. तुम्हाला मी टेलिग्राम चॅनल बनवलेलं आहे, त्या टेलिग्राम चॅनलमध्ये ॲड केलं जाईल. त्यात ॲड केलं की तुम्हाला मागच्या झालेल्या 53 टेस्ट वन टाईम मिळतील आणि बाकीचे टेस्ट पर डे मिळतील. त्या टेस्टचा PDF आणि त्याच्या आन्सर कीचा PDF ते मिळेल. आणि माझे बुक्स सर्व चांगले रेफर करा. मी सांगतो तुम्हाला पास होण्यासाठी जेवढे मार्क्स लागतात ते 100% माझ्या बुक्सतले असणार आहे. त्याच्या बाहेर प्रश्न जाणारच नाही. एवढं आपण जे पूर्ण काळजी घेतली, पूर्ण 1-1.5 वर्ष घातलं ते मटेरियल आणण्यामध्ये. परंतु ते मी तुम्हाला सांगतो, सर्वात चॅलेंजिंग आपल्या परीक्षेमध्ये विषय आहे तो कृषी विषय आहे. 120 मार्काचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 100च्या जवळपास मार्क मिळाले तर तुमचं सिलेक्शन शुअर असतं. आणि बाकीच्या विषयाचा पण चांगला अभ्यास करा. फक्त जास्त वेळ कृषीला द्या आणि कृषीमध्ये स्कोअर करून तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असल्यामुळे कृषीला 50% वेळ द्या आणि 50% बाकीच्या विषयाला वेळ द्या. आणि जास्तीत जास्त सराव चाचण्या सोडवा. ते माझ्या टेस्ट सिरीज, त्यात तुम्हाला कदाचित सुरुवातीला 80 मार्क मिळतील, कधी 120 मिळतील, 130 मिळतील. टार्गेट तुमचं 150चं ठेवा. 150 प्लस मार्क मिळत राहिले तुम्हाला टेस्टमध्ये त्या दिवसपासून तुमचं सिलेक्शन शुअर झालेलं असतं. आता सगळ्या मुलांनी फॉर्म भरलेले आहेत. आता तुमचे मोबाईल वगैरे डायरेक्टली स्विच ऑफ करून तुम्ही अभ्यास जरी केला तरी चालतं. व्हॉट्सॲप ज्यांचे आहेत ते डिलीट करा, कारण व्हॉट्सॲपवर काही गरज नाही. टेलिग्राम आहे अभ्यासासाठी. आणि जास्तीत जास्त वेळ अभ्यास करा. कमीत कमी 4 ते 6 तास झोप घ्या आणि थोडंसं आहारामध्ये फळं घ्या, थोडं लाईटली जेवत जा आणि ताण नका घेऊ कोणता. जेवढं शक्य आहे तेवढं रिपीट वाचा. ते वाचताना त्याच्या नोट्स काढा. ते सकाळी रोज रिवाईज करा. आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न सोडवा टेस्ट सिरीजमधले. आणि जे कृषी सेवकच्या 6 प्रश्नपत्रिका झाल्या होत्या ऑनलाईन, ते आपल्या टेस्ट सिरीजमध्ये 1 ते 6 सुरुवातीच्या तेच प्रश्नपत्रिका येतात. ते जर तुम्ही सोडवल्या तर बऱ्यापैकी तुम्हाला त्यात बुद्धिमत्ता आणि इंग्लिशमध्ये काय काय प्रश्न विचारले ते कळेल. आणि तसेच तुम्ही अभ्यास करायचा. बऱ्यापैकी ते सेम पॅटर्न रिपीट करतात ते. आणि काही जर कोणाला अडचण असली तर विचारा मला. जर कोणाला बुक्स आणि टेस्ट सिरीज दोन्ही घ्यायचं असेल तर ते त्यांना 2,500 रुपये पडतील. आणि जर नुसती टेस्ट लावायची असेल तर आजसाठी 400 रुपये आणि उद्या 27 जानेवारीपासून परत 500 रुपये लागतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.